ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा. ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा. ग्रामायण ग्रामायण. हो हो, पण माझ्या याच्यात हे यांचं नाव लिहिलेलं आहे कारण माझा मोबाईल वर्क नव्हता करत, तर काही हरकत चालेल, नाही ना? काही नाही, तुम्ही स्टार्ट करा. बर. नमस्कार. ग्रामायण प्रतिष्ठान नागपूरमध्ये मी सौ माधुरी किशोर केळापुरे आपणा सर्वांचे स्वागत करते. ग्रामायणचा परिचय नव्याने करून देण्याची आता गरजच नाही, कारण 2012 साली सुरू झालेली ही संस्था आता नवनवीन क्षेत्रामध्ये काम करते व त्यामुळेच नावलौकिक पावलेली आहे. कोरोनाच्या काळातही आम्ही आमची वाटचाल सुरूच ठेवली, किंबहुना मदतीची गरज जास्त भासल्यामुळे वाढवली म्हणायला काही हरकत नाही. मागील वर्षी कोरोना मदत निधी म्हणून पंतप्रधान निधीसह 6 संस्थांना जवळपास 1 लाख रुपयाची आर्थिक मदत केली. पुस्तकांचा संचय भेट दिला, गोमे गिफ्ट हॅम्परची विक्री केली व अनेक मान्यवरांना भेट म्हणून दिले. तसेच वर्षभर शनिवारी व रविवारी वेगवेगळ्या गाथा आभासी पद्धतीने प्रस्तुत केल्या. काही कार्यशाळा आयोजित केल्या, तर आभासी पद्धतीनेच रानभाजी स्पर्धेचे आयोजन सुद्धा केले होते. यावर्षीही संपूर्ण महाराष्ट्रातील वाळवणीचे पदार्थ व सरबताची स्पर्धा आयोजित करीत आहोत. असो, आज आपण ध्यानगाथा 39 मध्ये भेटतो आहे माननीय श्री मनोज तिवारी सर यांना. सर फूड सेफ्टी ऑफिसर आहेत. नमस्कार मनोज सर. नमस्कार. नमस्कार ताई. नमस्कार मनोज सर. आज आपल्याला अतिशय गहन व आवश्यक अशा विषयाचे ध्यान देणार आहेत. त्यात ते आपल्याला अन्न व औषध याबाबत प्रशासनाच्या ग्राहकांकडून अपेक्षा, तसेच ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना घ्यावयाची काळजी, पदार्थामध्ये आढळणारी भेसळ व ती शोधण्याची पद्धत सांगणार आहे. मनोज सरांचा ह्याच विभागात प्रदीर्घ असा 29 वर्षाचा व्यवस्थापनाचा अनुभव आहे. सरांनी आरोग्य विभागात सुद्धा अवैद्यकीय प्रशासक म्हणून काम केले आहे. अॅलम्बिक कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणूनही कार्यरत होते. तर अशा ह्या आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या अन्न व औषध विषयाचे सखोल ज्ञान असणाऱ्या माननीय मनोज तिवारी सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले बहुमोल असे ज्ञान आमच्या सोबत शेअर करावे व आमच्या शंकांचे निरसनही करावे. त्याचप्रमाणे इथे असणाऱ्या सर्वांनी मी विनंती करते की त्यांनी आपले ग्रामायणचे फेसबुक पेज लाईक करावे. धन्यवाद सर. आपण सुरू करू. धन्यवाद. नमस्कार सगळ्या उपस्थित लोकांना. माझा नमस्कार. मी मनोज तिवारी. मी सध्या अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून, मराठीत ज्याला अन्न सुरक्षा अधिकारी आणि इंग्रजीमध्ये फूड सेफ्टी ऑफिसर असं म्हटलं जातं, तर मी अन्न व औषध प्रशासनात या पदावर सध्या कार्यरत आहे. मागील 29 वर्षाचा अनुभव आहे पाठीशी. पूर्वी याच पदाला अन्न निरीक्षक म्हणजे फूड इन्स्पेक्टर असं म्हटलं जात होतं आणि फूड इन्स्पेक्टरचंच नंतर म्हणजे नामाविधान जे आहे किंवा नामकरण जे आहे ते फूड सेफ्टी ऑफिसर किंवा अन्न सुरक्षा अधिकारी असं झालेलं आहे. या नावात बरंच काही आहे. मी जे हे करतोय की पूर्वी फूड इन्स्पेक्टर हा जो मुळात जे नाव होतं पदाचं, त्याऐवजी फूड सेफ्टी ऑफिसर झालं. यामागेच एक कारण आहे. ही थोडीशी पृष्ठभूमी मी तुम्हाला समजून सांगतो, कारण की ही फार महत्वाची आहे. ही तुमच्या दैनंदिन याच्याशी निगडीत आहे. पूर्वी आम्ही ज्या एका कायद्याची मुळात अंमलबजावणी करत होतो, त्या कायद्याचं नाव होतं प्रिव्हेन्शन ऑफ फूड ॲडल्ट्रेशन ॲक्ट
1954 1954चा तो कायदा होता. त्याला अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा असं मराठीत म्हणायचो आम्ही. मात्र हा कायदा आणि यातले बरेचसे प्रोव्हिजन्स जे आहेत ते कालबाह्य झाले आणि अशी गरज पडली की आता आपल्याला या कायद्याचं नवीन रूप किंवा नवीन त्याला स्वरूप द्यायचं. आणि अशा स्थितीत 2006 साली आपल्या पार्लमेंटनी, संसदेने नवीन कायदा पारित केला आणि तो नवीन कायदा जो पारित केला त्याचं नाव फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट 2006 असं दिलं. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006. आपण असं म्हणूया की फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट 2006 हा कायदा अंमलात आणला. आता या दोन नावांमध्येच आपल्याला मुळात पहिली जी आहे बेसिक हे तुम्हाला लक्षात येईल की अगोदरच्या कायद्याचं नाव होतं प्रिव्हेन्शन ऑफ फूड ॲडल्ट्रेशन ऍक्ट. म्हणजे त्या कायद्याचा मूळ हेतू हा प्रिव्हेन्शन ऑफ ॲडल्ट्रेशन हा होता. त्याऐवजी आता जी नाव झालेलं आहे दॅट इज फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट 2006चा हा जो कायदा आहे. आणि हा अंमलात आला, सगळ्या राज्यांनी याला अंमलात आणलं 2011 साली. 2011 पासून हा अंमलात आला हा कायदा. 2006 पारित झाला. फूड सेफ्टीला फार महत्व दिलेलं आहे. अन्न सुरक्षा या गोष्टीला जास्त महत्व दिलेलं आहे. पूर्वी जे आहे ते भेसळ रोखणे, प्रिव्हेन्शन ऑफ ॲडल्ट्रेशन यावरच जास्त भर होता. सुरक्षा किंवा सुरक्षित अन्न ग्राहकाला मिळावं यावरती तितका हे नव्हता. तर आता जो आहे त्या कायद्याचा आयाम आणि त्याची व्याप्ती ही खूप प्रगल्भ आणि खूप मोठी अशी आहे. फूड सेफ्टी या शब्दाची व्याप्तीच खूप मोठी आहे आणि ती तितकी मोठी जबाबदारी त्या कायद्याने हे केलेली आहे की फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट या कायद्या प्रत्येक अन्न पदार्थाला त्याचे स्टँडर्ड सुद्धा फिक्स करायचे. आणि हा कायदा संपूर्ण देशात, आपल्या भारत देशात, संपूर्ण देशात हा कायदा समान आहे. पूर्वी जो प्रिव्हेन्शन ऑफ फूड ॲडल्ट्रेशन ऍक्ट होता त्यात बऱ्याचशा ठिकाणी राज्यांनी आपापल्या तिथे काही काही सुधारणा करून वेगवेगळं हे केलं होतं. पण आता तसं नाही आहे. हा कायदा, या कायद्यातले सर्व प्रोव्हिजन्स जे आहेत ते संपूर्ण देशाला लागू आहे. आणि याचं ज्याला चीफ रेग्युलेटर म्हणतात किंवा मुख्य जो याचा नियामक आहे ते नवी दिल्लीला आहे. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, FSSAI किंवा फसाई सुद्धा बरेचदा म्हटलं जातं. आपण आतापर्यंत एव्हाना याच्याशी परिचित झाले असाल की म्हणजे काय. आपलं विजन होतं की जसं मी ज्या विभागात आहे त्या विभागाचं नाव आहे फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन. मात्र कायद्याची अंमलबजावणी जी आहे त्यातल्या त्यात फूड विभागाची कायद्याची जी अंमलबजावणी आहे ती फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट द्वारे केली जाते. आणि याचे मुख्य प्रशासक जे आहेत पूर्ण सर्व राज्यांचं कोऑर्डिनेशन वगैरे करणारे ते आहेत FSSAI म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया. हे नवी दिल्लीला आहे. तर यांच्याद्वारे हे या कायद्याची मूळ अंमलबजावणी जी आहे पूर्ण तिथून त्याचं नियंत्रण केलं जातं. अशी ती FSSAI ची ही आली. या मागे की स्टँडर्ड्स असावेत, त्यात कोणत्याही प्रकारची तफावत नको. इतर कायदे जे समानांतर कायदे त्या काळी होते त्यांचे प्रोव्हिजन्स हे ओव्हरलॅप व्हायचे किंवा ते एकमेकाला क्लिष्ट करायचे आणि त्यांनी बरेचदा एक कन्फ्युजन म्हणा किंवा एखाद्या वेळेस एकमेकांचे कायद्यांच्या याच्यात एक संघर्षाची स्थिती निर्माण व्हायची. ती संघर्षाची जी स्थिती आहे ती या ह्याच्यातनं पूर्णपणे संपुष्टात आणण्यात आली आणि पूर्ण देशात एकच कायदा आणि त्या कायद्याअंतर्गतले प्रोव्हिजन्स आणि एकच नियंत्रक अधिकारी किंवा नियंत्रण, एका संस्थेद्वारे पूर्णपणे नियंत्रण असं हे करण्यात आलं. आणि
त्यानुसार हा कायदा, अशी ती या मागची जी पृष्ठभूमी आहे आणि त्यामुळे जे नाव आहे, मी पूर्वी अगदी सुरुवातीला बोललो की पहिले आमचं जे डेसिग्नेशन होतं ते फूड इन्स्पेक्टर होतं आणि नंतर फूड सेफ्टी ऑफिसर झालं. त्यामागची पृष्ठभूमी ही आणि कायद्याची पृष्ठभूमी देखील ही तुम्हाला समजण्याकरता मला वाटतं भरपूर उपयुक्त आहे. पूर्वी या सगळ्या बाबी नव्हत्या. आता यात एक महत्वाची बाब म्हणजे यात फूडची व्याख्या दिलेली आहे. सेक्शन 2 मध्ये फूडची पूर्णपणे व्याख्या दिलेली आहे आणि फूडच्या व्याख्येत जर तुम्ही ती बघितली तर त्या फूडच्या व्याख्येत पाणी आणि औषध सोडून जे जे काही आपण सगळं ग्रहण करतो ते सगळं फूड, असं अशी इतकी मोठी व्याप्ती त्या फूडची त्याच्यात दिलेली आहे. आपल्याकडे आपली एक सहज समजूत असते, चांगल्या शिक्षित लोकांची देखील समजूत असते की फूड सेफ्टी ऑफिसर किंवा जे जुन्या काळीचे जे फूड इन्स्पेक्टर आहेत यांचं काम काय, तर यांनी हॉटेल्सला व्हिजिट द्याव्या, तिथलं जेवण तपासावं, हे करावं, इथपर्यंतच काय ती मदल बरेचदा लोकांची असते. पण तसं काहीच नाही आहे. यात फूड म्हणजे अगदी प्रायमरी फूड पासून याची सुरुवात होते. शेतातनं एकदा धान्य बाहेर पडलं आणि व्यापाऱ्याच्या हातात आलं, शेतकऱ्याच्या हातून निघालं की तिथून आमची व्याप्ती सुरू होऊन जाते. कायद्याची अंमलबजावणी तिथून सुरू होते की त्या अन्नपदार्थ पूर्णपणे सुरक्षित राहावं आणि सुरक्षित मिळावं, ह्या शरीरास बाधा पोचू नये, हा त्या मागचा, या कायद्यामागचा मूळ हेतू आहे. आणि त्यामुळे याला फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट असं नाव देण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगेच ही सगळी अंमलबजावणी होत असते. त्यामुळे फूड या शब्दाची, अन्न किंवा फूड जे आहे त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. याच्यात फक्त पाणी आणि औषधे ह्या वगळल्या आहेत. यात तुम्हाला अजून थोडंसं म्हणजे मला हे सांगण्यामागे हे आहे की आपले जे गैरसमज आहेत त्यातले ते देखील दूर होतील याकरता. म्हणजे फूडमध्ये, पाण्यामध्ये जे पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर आहे किंवा पॅक बंद पिण्याचं पाणी, ते देखील फूड या संज्ञेत मोडतं. म्हणजे पाणी म्हणजे साधं पाणी फक्त जर सोडलं तर जर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर कोणी विकत आहे आणि ते ग्राहकांना पुरवलं जात आहे तर ते देखील अन्न या संज्ञेत मोडतं, ते देखील अन्नात येतं. त्याचप्रमाणे औषधे म्हटल्यावर बरेचदा असा होतो एक हे, आणि अजूनही चांगल्या शिक्षित लोकांमध्ये ही बाब आहे की याला हे करायचं नेट प्रोटेक्टरचा की होऊन जाईल ना. ही जी व्याप्ती आहे याच्यात सहसा आपण औषधांमध्ये जे आहेत यात आपण मल्टीव्हिटॅमिन घेतो, की कॉम्प्लेक्स ज्या अशा गोळ्या घेतो, त्या सुद्धा त्यांना न्यूट्रास्युटिकल असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि या न्यूट्रास्युटिकलची सगळी व्याप्ती जी आहे किंवा याचं जे अंमलबजावणी आहे, त्याचं रेग्युलेशन आहे, ते पूर्णपणे फूड विभागाकडे, अन्न विभागाकडे आलेलं आहे आणि ते फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट खाली घेण्यात आलेलं आहे. तुम्ही बरेचदा ज्या विज्ञापन किंवा जाहिराती बघता टीव्हीवर किंवा पेपरमध्ये की रिव्हायटल किंवा अजून काही, हे सगळे न्यूट्रास्युटिकल आहेत आणि हेल्थ सप्लिमेंट्स आहेत की ज्या हेल्थ सप्लिमेंट्सचं सुद्धा सगळं अंमलबजावणी, त्याचं नियंत्रण हे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटीने आपल्याकडे घेतलेलं आहे. आणि त्याची बाब अजून सांगायची ती म्हणजे अशी की हा कायदा हा पार्लियामेंटनी म्हणजे केंद्राच्या संसदेने केलेला कायदा आहे. मात्र याची अंमलबजावणी प्रत्येक राज्यात त्या राज्यातली जे काही स्ट्रक्चर आहे, जे काही त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याद्वारे केली जाते. आपल्या राज्यात पूर्वीपासून एक इन्फ्रास्ट्रक्चर होतं आणि त्याचं नाव होतं फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशन. तर या फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशनकडे ही जबाबदारी आली आहे. पूर्वी जशी ही जबाबदारी होती त्याचप्रमाणे ती अंमलबजावणी ही पूर्ण राज्याद्वारे केली जाते.
त्या राज्यात त्या राज्याद्वारे ती केली जाते आणि ते राज्य त्याला ते पूर्ण जबाबदारी करून त्याचं रिपोर्टिंग, त्याचं नियंत्रण जे आहे ते फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया नवी दिल्लीला सादर करतं. अशा प्रकारे ही अंमलबजावणीची जी प्रक्रिया आहे, म्हणजे डिपार्टमेंटचं नाव, विभागाचं नाव जरी अन्न व औषधे प्रशासन असेल तरी मात्र त्यात अंमलबजावणी, अन्न विभागाची अंमलबजावणी ही फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्टची आहे. हे आपल्याला ही कल्पना मी देऊ इच्छितो. बरेचदा यात थोडासा कन्फ्युजन होतं. तसं तुमच्या माहितीकरता हे अजून एक सांगू इच्छितो की या व्यतिरिक्त लायसन्सिंग करता फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटीची स्वतःची आपापली कार्यालये आहेत आणि त्यांनी विभागवार आपली कार्यालय केलेली आहे. त्यांचे विभाग म्हणजे त्यांनी देशालाच वेगवेगळ्या विभागात केलेला आहे आणि त्या विभागात आता येतं महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटक मिळून असे 4 राज्यांचा एक पश्चिम विभाग येतो आणि त्या पश्चिम विभागाचं कार्यालय जे आहे FSSAIचं ते मुंबईला आहे. ते एकच कार्यालय आहे जिथून सगळं नियंत्रण केलं जातं. या पद्धतीने देखील हा FSSAI देखील याच्यावर विभागवार नियंत्रण ठेवत असतं आणि ते देखील हे करत असतात. मात्र पूर्ण इतर जबाबदारी आणि अंमलबजावणी ही फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशन ही महाराष्ट्र राज्यापुरती जर विचार केला तर ही जबाबदारी फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशन करतो आणि त्याचाच एक अधिकारी किंवा कर्मचारी म्हणा की मी हे नागपूर शहरापुरता म्हणा किंवा नागपूर जिल्ह्यापुरता मी देखील त्यातला एक अधिकारी आहे. आता आपण मुख्य विषयाकडे बोलूया की होतं काय की आपल्याकडे आपण बरेचदा जसं तक्रारी येतात आमच्याकडे किंवा हे येतं, यात मला आज या प्लॅटफॉर्मचा उपयोग असा करून घ्यायचा आहे की अजूनही शिक्षा झाल्यावरही आपण पूर्णपणे आपल्याकडे जागृती नाही आहे. मला हे सांगायचं की आपण जेव्हा बाहेर जातो, खास करून किराणा आणायला जातो, किराणा वस्तू आणायला जातो, किराणा जीन्स आणायला जेव्हा जातो त्यावेळेस आपण काही ज्या बाबी आपल्याला करायच्या आहेत त्या फार अपेक्षित आणि फार महत्वाच्या आहेत. त्यांच्याकडे आपण सगळे जर चांगले आठवत असाल तर आपल्यापैकी बरीचशी मंडळी ही किराणा घ्यायला जाते घरच्या करता. आपल्याला अजून आता व्यावसायिक ह्याच्यावर नाही करायचं, पण घरच्या करताही जाताना आपण त्याची बिलं घेत नाहीत, त्या बिलाची मागणी देखील आपण करत नाही. हा एक फार मोठा आपल्यातला न्यूनगंड म्हणा किंवा आपल्यातली एक चूक जी आहे, जी आपण आजही 21व्या शतकात याच चुकीला धरून आणि हे करतो. बहुतांशी आपण बघा की आपण जेव्हा किराणा आणतो तर एक तर आपण चिठ्ठी घेऊन जातो, त्याच्यावर लिहिलेलं असतं, आपली काय काय यादी आहे ती पूर्ण हे करून जातो. मग त्या घरच्या गृहिणी असो किंवा आपण स्वतः पुरुष मंडळी असो, हे घेऊन जातात की त्या किराणा चिठ्ठीनुसार तो आपल्याला सगळे जे अन्न पदार्थ आहेत ते देतो. त्यावेळेस आपण त्याच्यात काही तसदी करत नाही, तो त्याच्या हाताने जे लिहून दिलेली रक्कम आहे, जी काही किंमत आहे ती आपण त्याला अदा करतो. त्या दिवशी म्हणा किंवा 1 तारखेला म्हणा, जसं आपलं हे असेल त्यानुसार हे करतो. खूप झालं तर बऱ्याच ठिकाणी आपला नोकरदार वर्ग जो आहे तो एक पुस्तक किंवा बुकलेट त्यांच्याकडून तयार केलेलं जातं. बऱ्याचशा ठिकाणी ही पद्धत देखील आहे, अवलंबली जाते की किराणा दुकानवाली मंडळी पुस्तक छापून घेतात ग्राहकांकरता आणि ती पुस्तकं ग्राहक आपल्याकडे राहावे म्हणून ती पुस्तकं त्यांना वाटतात. त्या पुस्तकात त्यांनी ती छोटीशी पुस्तिका स्वरूपात जी असते त्यात त्यांनी बरेचशी मंडळी काही छापलेले असतात किंवा रकाने केलेले असतात आणि त्या रकान्यात आपण आपली सगळी जी आपल्याला लागणारी महिन्याभराचं जे काही आहे शिधापत्रिका म्हणा या त्याला, त्या शिधापत्रिकेत आपण ती सगळी वस्तूंची नावं लिहितो आणि ती देतो आणि त्यावर तो मग ती सगळी वस्तू देऊन त्यावर किंमत लावतो. मात्र या दोन्ही प्रकारच्या प्रक्रियेत आपण कुठेही ना तर आपण बिल मागतो आणि ना तो बिल देतो. ही एक फार महत्वाची बाब आहे की जी आवश्यक आहे. आपण बरेचदा काय होतं की मोठमोठ्या गोष्टींची अपेक्षा खूप करतो,
की भेसळ कशी ओळखावी, हे कशी ओळखावी, पण बेसिक जी गरज आहे ज्या बाबतीत आपण जागृत राहिलं पाहिजे का ग्राहकांनी, त्या बाबतीत आपण मुळीच जागृत राहत नाहीत आणि बिलं मागतच नाही, आपण बिलाची मागणी करतच नाही. मला वाटतं म्हणजे हा अतिरेक होणार नाही, किमान 90% तरी कन्झ्युमर्स असे आहेत, ग्राहक असे आहेत की ते बिलं मागत नाहीत आजही आणि बिलं घेतही नाही. अशी परिस्थिती आहे आणि यांनी अशा व्यावसायिकांचं फावतं. त्यामुळे ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. यापुढे आपण जेव्हाही कुठे जाल तर बिलाची मागणी करा आणि बिल आवर्जून घ्या. कारण बिल घेतल्यावर ते आपल्याला, आपण उद्या त्या व्यक्तीवर जर काही कारवाई करायची झाली, त्याबद्दल तक्रार करायची झाली, तर ते एक प्रकारे शस्त्र असतं आपल्याकडे, किंवा आपल्याला त्याद्वारे संरक्षण मिळतं. आपल्याला पुरावा असतो तो की मी ही व्यक्ती आणि ती माझ्या मागणीनुसार नाही आहे, त्यामुळे हे भेसळयुक्त आहे किंवा हे अन्न सुरक्षित नाही, असा आपण त्यात क्लेम करू शकतो. त्याकरता बिल हे किती मोठं शस्त्र आहे हे आज तुम्हाला कळलं असेल आणि त्याची मागणी यापुढे तरी आपण सगळ्यांनी मिळून करावी. हे एक फार महत्वाचं आहे की आपण या बिलला, जेवढेही आपले बिल आहेत ते घ्यावेत. शक्यतो किमान नाही अगदी जीएसटी आणि याचं बिल असेल तर बिल छापील स्वरूपात का होईना ते घ्यावं, जेणेकरून त्याला आपल्याला कुठेतरी त्याच्यावरती कारवाई करताना त्या बिलाची आपल्याला मदत होते. हा एक फार महत्वाचा आहे. त्यानंतर जे अजून काळजी घ्यायची सांगतोय, आपली काय म्हणतात की ज्याला इंग्रजीमध्ये म्हण आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. म्हणजे आपली चॅरिटी ही घरून सुरू झाली पाहिजे. तर मग त्याकरता आपण पहिले सगळे सुरक्षित राहायला पाहिजे. आता यात कित्येक जण खाद्यतेल घेतात. त्या लिस्टमध्ये मला माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवाचा अनुभव आला. ग्रामीण भागात तर बरीच मंडळी खाते तेल द्या असं म्हणतात त्या किराणा दुकानदाराला किंवा तेलवाल्याकडे, ज्याच्याकडे कोणाकडे जातील, खातं तेल द्या. आज देखील लोकांना तेलाचं नाव माहीत नाही आहे, किंवा शहरात खूप खूप झालं तर गोडे तेल द्या असं म्हटलं जातं. खाते तेल द्या किंवा गोडे तेल द्या. आता खाते तेल द्या सरळ सरळ अर्थ इंग्रजीमध्ये केला तर ते होतं एडिबल ऑइल, म्हणजे खाद्य तेल. आणि त्यात काही चूक नाही. उद्या त्यांनी तुम्हाला खाद्य तेलाच्या नावाखाली तुम्हाला सोयाबीन तेल दिलं आणि बिल तुमचं त्यांनी, पैसे जे तुमचे स्वीकारले ते त्यांनी शेंगदाणा तेलाच्या नावाखाली स्वीकारले, म्हणजे नावाखाली नव्हे तर ते पैसे त्या नावाने स्वीकारले, तर यात चूक कोणाची आहे? ही आपल्या ग्राहकाची आहे. त्यांनी स्पष्टपणे मागणी करावी. त्याच्या मागणी पत्रात ही स्पष्ट मागणी असावी की मला रिफाइंड सोयाबीन तेल हवं आहे, मला शेंगदाणा तेल हवं आहे. कित्येक ठिकाणी मी वर्षोगणती या चिठ्ठ्या बघितल्या. तेल विदर्भात तेल असं म्हणतात आणि त्याचा देखील अपभ्रंश करून आपण तेल असं बरेचदा गोडे तेल हे म्हटलं जातं. या साध्या साध्या बाबी आपण विसरतो आणि मग यातून ज्या काही तक्रारी निर्माण होतात, मग त्या हे करायची, सोडवण्याची जबाबदारी जेव्हा येते तेव्हा त्यात आपला लॅक्युना दिसून येतो, आपली बाजू कमकुवत होते. तर ह्या बाबी जशा आहेत, आपण या बाबतीत अगदी स्पष्ट असावं की मला काय घ्यायचं आहे आणि ते सुस्पष्टपणे आपली असू द्या, तुमच्याकडे ती चिठ्ठी असू द्या किंवा तुमच्याकडे काय पुस्तिका असू द्या, पण त्या पुस्तिकेत तुम्ही ह्या बाबी स्पष्टपणे मांडल्या पाहिजे की मला शेंगदाणा तेल हवं आहे. ते किती 5 लिटर 5 किलो जे काही असेल, जेवढं हवं आहे तेवढं, आणि त्यानुसार मग त्याचं हे करण्यात येईल. ते जर का केलं नाही आणि खाते तेल आणि गोडे तेलावरच आपण अजूनही अवलंबून आहे, तर यात तुमची फसवणूक ही होणार आणि त्या फसवणुकीला मात्र मार्ग काढताना मग फार अडचण जाते. तर ही बाब लक्षात ठेवायची की असे जसं बिल अत्यावश्यक आहे, तसंच या देखील बाबी ज्या आहेत त्या फार आवश्यक आहेत की तुम्ही तुमच्या ज्या ज्या काही आवश्यक वस्तू आहेत त्यांचं सगळ्यांचं वर्णन व्यवस्थित करावं. आपल्याकडे आपण
म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल तर मी माझ्या लहानपणी बघितलेली किराणा दुकानं आणि आज अगदी मॉल स्वरूपात आलेली किराणा दुकानं या खूप मोठा आणि भरपूर प्रमाण आहे आणि कायद्यांनी देखील खूप हे केलेलं आहे यात. तरी पण अजूनही बऱ्याच ठिकाणी ग्राहक तितकेसे जागरूक नाही आहेत, पण तरी हा प्रयत्न चालूच आहे आपल्याला. आणि असे जे प्लॅटफॉर्म जिथे जिथे मिळतात तिथे तिथे आम्ही आमच्याकडून देखील जनजागृतीचं कार्य जे आहे ते करतो. या बाबतीत मला ग्रामीण प्रतिष्ठानाचं खरंच धन्यवाद द्यायला हवं की त्यांनी ह्या प्लॅटफॉर्म मला मिळवून दिला आणि मला तुमच्याशी एक संवाद साधता आला. सहसा ही सगळेच जण अपेक्षा करतात की बाबा भेसळ आणि ती भेसळ कशी होते आणि ती कशी ओळखायची. पण या सगळ्या ह्याच्यात आपण आपली जी मूळ हे आहे किंवा मूळ आपण जे काही करायचं आहे याच्यात आपल्याकडून जी अपेक्षा आहे ती कुठंच पूर्ण होत नाही आणि त्यात बदल जातात. तरी यापुढे तरी आपण हा विचार करूया की आपल्याकडून कोणती चूक राहणार नाही. म्हणजे उद्या जर आपली फसवणूक झाली तर आपली बाजू जर बरोबर असेल तर आपल्याला उद्या त्याच्यात दाद मागता येते आणि आपला निश्चितपणे आपल्याकडून न्याय त्याचा मिळू शकतो. ही बाब महत्वाची आहे. तर या बाबी फार आवश्यक आपण लक्षात ठेवा. यापुढे खूणगाठ बांधून घ्या की आपल्याला बिल हवं आहे आणि त्यानंतर प्रत्येक अन्नपदार्थ जे जे काही असतील आपल्याला जर पॅक स्वरूपातलं कोणतं अन्नपदार्थ हवं असेल तर पॅक स्वरूपातलं अन्नपदार्थ आपण ब्रँड नावासह लिहा. तिथे नमूद करा की मला अमुक अमुक ब्रँडच हवा आहे, अमुक अमुक तेलच हवं आहे, अमुक अमुक वस्तूच हवी आहे. हे जेव्हा तुम्ही स्पष्टपणे नमूद कराल, कारण की काय असतं प्रत्येक ह्याच्यात जसं कोणताही जो डीलर आहे किंवा व्यापारी आहे त्याला प्रत्येक ह्याच्यात त्याची कमिशन असते. त्याला एखाद्या वस्तूमधून जास्त कमिशन मिळत असेल तर नैसर्गिकरित्या तो काय करेल, ती वस्तू खपवायचा प्रयत्न करेल. अशा वेळेस समजा ज्याला इंग्रजीमध्ये ग्युलिबल कस्टमर्स म्हणतात, म्हणजे जो ग्राहक आहे तो संभ्रमावस्थेत असेल तर त्याचा फायदा निश्चितपणे तो व्यापारी उचलतो. व तेल हवं तर कोणतं तेल चांगलं आहे, मग तुम्हाला जर माहिती नाही तर मग तो काय करतो की त्याला जे जास्त कमिशनवालं जे तेल मिळतं त्या कमिशनचं तेल तो चांगलं म्हणून संबोधतो त्याला आणि ते म्हणतो हे घ्या, हे फार छान आहे, याचे रिझल्ट फार चांगले आहेत. तो काही एक्सपर्ट नसतो यातला. मंडळी येऊ लागली. पूर्वीच्या काळी याला वाणी मंडळी म्हणायचे आणि यातली बरीचशी मंडळी जी होती ती अशिक्षित होती किंवा खूप खूप झालं तर हायस्कूल पर्यंतचं शिक्षण असलेली ही मंडळी. पण यांच्या एक्सपर्टीजवर आपण अवलंबून राहायचो की मला चांगलं तेल कोणतं आहे ते द्या. तो अनुभव म्हणा अर्थात त्यांचा की त्या अनुभवावर आपण हे करायचो. पण आता शिक्षण मिळालं आहे, आज आपल्याजवळ सगळी प्रसार माध्यमं आहेत, त्यातनं आपल्याला बरीचशी माहिती मिळते. तर या गोष्टीची आवश्यकता फार आहे की आपण जर का स्पष्टपणे प्रत्येक गोष्ट प्रत्येक ब्रँड नमूद केला तर फार चांगलं होईल. त्या संदर्भातले तुम्ही गुगलवर किंवा इतर ठिकाणी बरेचसे याच्यावर शोधू शकता. तुम्हाला बरीच माहिती आणि हे होईल आहे की कोणतंही खाद्यपदार्थ एक जर घेतलं जसं रिफाईंड सोयाबीन तेल, तर रिफाईंड सोयाबीन तेलात कोणत्याही क्वालिटीमध्ये काहीच फरक नसतो कंपनीच्या. आता त्यात ते जाहिरातीचा प्रकार म्हणून कोणी म्हणेल माझ्या तेलामध्ये हे आहे त्या तेलामध्ये ते आहे, असं काही नसतं. हा चुकीचा किंवा हा संभ्रमात टाकणारा ग्राहकाला आणि जो कन्झ्युमेरिझम किंवा उपभोक्तावाद जो सध्या बोकाळलेला आहे त्याचा फायदा घ्यायचा आणि आपल्याकडे ग्राहक कसे वळवायचे किंवा आपण ग्राहकाला कसं हे करायचं त्यातला तो भाग आहे. तो केवळ जाहिरातीचा भाग आहे. मात्र यात दोन गोष्टी अजून तुम्हाला लक्षात हे करायची जागृती म्हणून हे करतोय की तेलाच्या बाबतीत एक लक्षात घ्यायचं आहे की जे बियांपासून जे तेल बनतं, तेल बियांच्या ज्या साधारण प्रेसिंगनी बनतात त्यांना रिफाईन करायची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ शेंगदाणा तेल, मोहरीचं तेल, जवसाचं तेल, या ज्या आहेत या तेलांचं असं असतं की यांच्या बिया ज्या आहेत तेल बिया त्या प्रेस करून म्हणजे त्यांना प्रेस करून फिल्टर करून ते तेल सहज विकता जातं आणि ते तसंच विकल्या गेलं पाहिजे. रिफायनिंगची जी प्रोसेस आहे आपल्याकडे, आपण
जसं काही ग्राहक थोडे जागरूकही आहेत, पण ते जागरूक असताना ते देखील रिफाईंड तेल द्या असं म्हणतात. रिफाईंड तेल द्या. आता रिफाईंड म्हणजे रिफाईंड हे कोणत्या तेलाचं नाव नाही, कारण हे प्रक्रिया केली जाते. यात मुख्यतः 4 प्रक्रिया असतात वेगवेगळ्या. डिओडरायझेशन झालं, न्यूट्रलायझेशन झालं, अशा सगळ्या प्रक्रिया असतात. तर यात ती तेलं समाविष्ट करण्यात आलेली आहेत की ज्यांच्यात हायर फॅटी ऍसिड्स असतात. आणि हायर फॅटी ऍसिड्स मध्ये जो सोप निर्माण केला जातो, साबणाचं देखील निर्माण होतं, तर ते हायर फॅटी ऍसिड्स यातून वेगळे केले जातात सोप करता लागणारे. तर त्याकरता अशी तेलं जी आहेत, जसं उदाहरणार्थ सोयाबीन तेल, नंतर आपल्याकडे जे इथे येतं ते सरकीचं तेल, कॉटन सीड ऑइल, ही तेलं जी आहेत ही इसेन्शियली रिफाईंड करून विकावी असं स्पष्टपणे आहे. त्यामुळे जी ग्राहक थोडीशी जागरूक आहेत आणि ती रिफाईंड मागतात, तर रिफाईंड मागताना देखील तुम्ही हे मागा की तुम्हाला कोणतं तेल हवंय. रिफाईंड सरकी तेल हवंय, रिफाईंड सोयाबीन तेल हवंय, रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल हवंय किंवा रिफाईंड पामोलिन हवंय. या बाबी ही जी 4 तेलं मी सांगितलेली आहेत ही रिफाईंड केल्याशिवाय विकता येत नाही. मात्र शेंगदाणा तेलाला रिफाईंड करायची कोणतीही आवश्यकता नाही. शेंगदाणा तेल किंवा मोहरीचं तेल, या ज्या सरसो तेल वगैरे ज्याला म्हणतात, ही तेलं ही जी आहेत ही व्हर्जिन स्वरूपात किंवा ही केवळ प्रेस करून देखील मिळतात. म्हणूनच घाणीत अशा तेलांचं पूर्वी देखील घाण्या होत्या, आता पुन्हा घाणी हा प्रकार तयार झालेला आहे. लाकडी घाणी आजकाल तुम्ही जर प्रचार बघाल तर शहरात बरेच ठिकाणी आजकाल लाकडी घाणींचा प्रकार वाढलेला आहे. लाकडी घाणी आलेल्या आहेत आणि हे तेल काढून देतात. बऱ्याच ठिकाणी ते सीड घेतात आणि त्यातून तेल काढून तुम्हाला देतात, ते देखील करतात. हा प्रकार देखील सुरू झालेला आहे. तर ही बाब एक लक्षात ठेवण्याजोगी आहे की जर आपल्याला सोयाबीन तेल हवंय, आपल्याला सरकी तेल हवंय, आपल्याला पामोलिन तेल हवंय, तर कृपा करून ते केवळ रिफाईंड हा शब्द म्हणू नका. तुम्ही तिथे स्पष्टपणे उल्लेख करा, कारण की यांच्या किमतीत थोडी थोडी तफावत प्रत्येकाच्या असते. त्यामुळे तुम्ही केवळ रिफाईंड मागितलं आणि त्यांनी उद्या तुम्हाला रिफाईंड सोयाबीन ऐवजी रिफाईंड सरकी तेल दिलं तर तुम्ही रिफाईंड मागितलं आणि त्यांनी वाचू शकतो ग्राहक. आपण त्या बाबतीत तक्रारी कुठेतरी कमी पडू. त्यामुळे या बाबी आपल्याकडे आपण अतिशय महत्वाच्या आहेत की ज्या आपण लक्षात ठेवायच्या. आता तुम्हाला पुढची बाब ही सांगतो की ज्या काही भेसळी होतात किंवा ज्या भेसळी होण्याची शक्यता असते, त्या भेसळीतून होतं काय नेमकं. जसं खाद्य तेलात जर आपण भेसळ झाली तर त्यानं शरीराला अपंगत्व येण्याची भीती असते. तुम्ही काही वर्षांपूर्वी दिल्लीला एक ड्रॉप्सी कांड झालेलं होतं. हे ड्रॉप्सी कांड जे काही जसे झालं असेल, घडवलं गेलं असेल, जे काय असेल, आपण त्या पृष्ठभूमीत न जाता ड्रॉप्सी सारखा आजार हा एखाद्या ह्याच्यात धुण्याचा सोडा मिसळलेला असेल तर त्यांनी आतड्यांना जखम होऊ शकते. आपल्या आतड्या जे आहेत आतले, त्यांना जखम होऊ शकते. बरेचदा तुम्ही मिठाई जी वापरतो आपण, खास करून जिलेबी जो आहे, जो आवडीचा पदार्थ आहे आपल्या महाराष्ट्रातला, त्या जिलेबीला मेटॅनिल येलो नावाचा रंग दिला जातो. त्याचं रंगाचं नाव आहे मेटॅनिल येलो आणि तो पिवळसर जो रंग येतो, चांगला पिवळा घमघमीत रंग येतो, या रंगाचा वापर केल्याने कॅन्सर होऊ शकतो. याचा जास्त वापर जर झाला आणि जास्त खाण्यात आलं आपल्या, तर कॅन्सर देखील होऊ शकतो. अशा प्रकारचं आहे. या व्यतिरिक्त हेच नाही तर बरेच ठिकाणी परवानगी असलेले खाद्यरंग देखील वापरले जातात. पण परवानगी असलेले खाद्यरंग जेव्हा आपण मिठाईत बघतो, ते देखील खूप खूप लालसर, भडक लाल किंवा खूप निळा, हिरवा असा रंग वापरला जातो. म्हणजे वाजवीपेक्षा जर जास्त रंग वापरला तर तो देखील घातक असतो. तो त्वचा विकारी करू शकतो आणि कॅन्सर पर्यंत सुद्धा त्यातनं होऊ शकतो. कॅन्सर देखील होऊ शकतो. आता हा विषयच निघाला आहे तर आपल्याला एक महत्वाची बाब म्हणून सांगता येईल की जे
ज्याला परवानगी असलेले खाद्यरंग म्हणतो, याला आम्ही परमिटेड फूड कलर्स म्हणतो. आणि याचं टेक्निकल नाव आहे कोल टार डाईज. कोल टार डाईज म्हणजे डाई केमिकल्स, या डाईज आहेत, कॉन्सन्ट्रेटेड आहे अगदी. एवढासा जरी तुम्ही त्यात 2 थेंब टाकले की त्याचा रंग भरपूर त्याला येतो, असं आहे. आणि याची प्रत्येकाची मात्रा ठरलेली आहे. या कोल टार डाईचं जे निर्माण आहे ते जर तुम्ही हे कराल, या कोल आणि टार या 2 शब्दातच याची सगळी हे आहे की हे कोल म्हणजे कोळसा आणि टार म्हणजे डांबर, या 2 ह्याच्यापासून तयार होणारं बाय प्रॉडक्ट म्हणजे कोल टार डाईज आहे. आणि आपण हे किती आवडीने खातो याचा थोडासा विचार आपण निश्चितपणे करावा. हे तुमच्या विचाराला देखील चालना देणारं मला असं वाटतं की मी आज जे सांगतो आहे ते परमिटेड आहे, याबद्दल मी कुठेही हे करू शकत नाही. परवानगी केलेलं आहे, त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. पण जरी परवानगी दिलेली असेल तरी आपण काय खातो याचं आपल्याला एक सत्सद विवेक बुद्धीतून हे आलं पाहिजे. शक्यतो रंगांना नाही म्हणा किंवा रंग असलेले पदार्थ खरेदी करू नका, अशी माझी आपणाला एक कळकळीची यातून विनंती आहे. मिठाई त्याच असतात, त्यांना बरेचदा वेगवेगळे रंग देऊन ते वेगवेगळे रंग तुम्हाला वेगवेगळ्या मिठाईच्या नावाखाली किंवा त्यात काहीतरी फ्लेवर टाकला जातो. आणि फ्लेवर टाकून खोपरा बर्फी आणि साधी खवा बर्फी असं हा जो एक प्रकार आहे ग्राहकांना हे करण्याचा, कृपा करून ग्राहकांनी या बाबतीत जागृत व्हावं. रंग मी म्हणणार नाही की रंग, कारण की त्याला परवानगी देण्यात आलेली आहे कायद्याद्वारे, त्यामुळे. पण शक्यतो आपण रंगांचा वापर जर कमी, आजकाल हल्ली असं झालेलं आहे की घरात देखील आपण कोणताही श्रीखंड बनवतो तर मग त्यात रंग टाकायचा. का बरं टाकायचा व रंग? कारण बाजारात मिळतो म्हणून. हे कुठपर्यंत योग्य आहे? का टाकायचा रंग? रंग टाकल्याने काय होतं मला सांगा बरं, काय होतं? बाहेर रंग का टाकला जातो? कारण की तो आकर्षित करतो ग्राहकाला. पण तुम्ही जेव्हा घरची गृहिणीच जर बनवत असेल असा श्रीखंड किंवा अशी कोणती मिठाई किंवा अजून काही, त्यात का बरं रंग टाकावा? आपण त्यात आवर्जून रंग टाळण्याचा प्रयत्न करावा. म्हणून जेणेकरून ते जे आहेत आपल्या घरी, आपण काही करंजी किंवा इतर काही गुलाबजाम वगैरे बनवत असू, घरी जर बनवत असाल तर कृपा करून, आजकाल तुम्ही बघा गुलाबजाम मध्ये आतमध्ये देखील रंग आढळतो. काही आवश्यकता नाही. आतला रंग कोणी बघितला हो? गुलाबजामुन फोडून कोणी बघतं का की काय त्याच्यात कोणता रंग आहे, काय आहे, तो योग्य आहे की नाही? तो म्हणजे परमिटेड आहे, त्याला परवानगी दिलेली आहे. पण का म्हणून आपण हे करावा? खूप लाल भडक इमरती जी आपल्याकडे नागपूरमध्ये चलन आहे इमरतीचं, बघा किती लाल भडक असते. आपण शक्यतो हे करू शकतो, विनंती करू शकतो की बाबा मला कमीत कमी रंगाची, कमीत कमी पाहिजे, चांगली पाहिजे. रंग नसलेली जिलेबी देतात. फक्त त्याची ऍक्सेप्टेबिलिटी, व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की याची ऍक्सेप्टेबिलिटी, याची ग्रहण क्षमता फार कमी आहे. लोक रंग असलेल्या वस्तू मागतात. तर ही बाब इथून आपण एक लक्षात ठेवायची की शक्यतो रंग असलेले पदार्थ आपण टाळावे आणि रंगविरहित पदार्थांची मागणी करावी, ही बाब. आणि घरी तर फार काळजी घ्यावी. घरी या बाबतीत आपण बासुंदी करत असू, आपण इतर काही करत असू, बऱ्याच ठिकाणी असं आहे. आपल्या इथे आपल्या नागपूरचं घेतलं तर संत्रा बर्फी खूप, आणि आपल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस या संत्रा बर्फीला काही अतिरेक मागणी, अतिरेक होती. आणि बहुतांशी ठिकाणी ही जी संत्रा बर्फी आहे, या संत्रा बर्फी या शब्दाचा अर्थ तुम्हाला काय वाटतो? काय असावं, काय व्हावं? हे मी थोडंसं विषयांतर म्हणण्यापेक्षा विषयाच्या प्रगल्भात जाण्यामागे कारण हे आहे की संत्रा बर्फी म्हणजे आपण काय अपेक्षा करतो की त्यात संत्र्याचा पल्प असेल किंवा संत्र्याचं ज्यूस असेल, अशी बर्फी म्हणजे संत्रा बर्फी. मात्र यात बहुतांशी ठिकाणी त्याचा इसेन्स
फ्लेवर जो आहे तो टाकला जातो, म्हणजे केमिकल टाकलं जातं. असे केमिकल युक्त पदार्थ आपण खातो आणि केमिकलचा सतत सतत वापर जर झाला वारेमाप पद्धतीने तर तो निश्चितपणे आपला त्याला आहे. तर असा जो आहे, जसं संत्रा बर्फी मागतात आणि मग त्या संत्र्यात त्यात पल्प फार कमी असतो. तुम्ही सहज खाऊन बघू शकता की यात पल्प आहे किंवा नाही. कारण पल्प असेल तर ती बर्फी अगदी याच्यासारखी लागणारच नाही. थोडी म्हणजे पल्प असलेली बर्फी तुम्हाला वेगळीच लागेल. अशा बऱ्याचशा बाबी आहेत की ज्या आपण हे करू शकतो. आपण कोजागिरीच्या दिवशी जेव्हा दूध बनवतो, आपण का त्याच्यात रंग टाकायचा, का हे करायचं? बऱ्याच गृहिणी घरी जिलेबी बनवतात, आपण रंग टाकू नये. पूर्वी असं राहायचं, पूर्वी आपलं शिक्षण नव्हतं, आपल्याला जागृती नव्हती. जा रे त्या किराणा वाण्याच्या दुकानातून जाऊन जिलेबीचा रंग घेऊन ये, आणि आपण तिथून जायचो आणि तो आपल्याला मेटॅनिल येलो रंग देऊन द्यायचा, जो की परवानगी नसलेला रंग आहे, आणि तो खुशाल आपण टाकायचो आणि ती रंगीत जिलेबी आपण खायची. तर यापुढे तरी आपण या बाबी ज्या आहेत की या लक्षात ठेवा. असे जे परवानगी असलेले खाद्यरंग आहे ते जर वाजवीपेक्षा जास्त असतील तर ते देखील नुकसान करतात. परवानगी असलेले संरक्षक पदार्थ आहे, ज्याला आम्ही प्रिझर्वेटिव्ह म्हणतो. यातलं उदाहरण जसं एक पोटॅशियम मेटाबायसल्फाइट आहे. हे देखील प्रमाणापेक्षा जास्त वापरलं तर हे देखील तुमच्या शरीरात जे तोंडापासून जो सुरू होतो त्याला म्युकोसा म्हणतात बायोलॉजीमध्ये. आणि हा नाजूक असतो का, म्युकस मेम्ब्रेन किंवा म्युकोसा, याला इजा पोहोचवू शकतो, याला नुकसान पोहोचवू शकतो. अल्सरेशन सारखे सध्या खूप प्रमाणात एक गोष्ट सुरू झालेली आहे, ती म्हणजे चायनीज पदार्थांची खूप आपल्याला आवड झालेली आहे आणि चायनीज पदार्थ खूप खातो. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण चायनीज पदार्थ खातात. जर रस्त्यावर जरी खात नसले तर लग्न समारंभाच्या वेळेस तर आवर्जून मोठी माणसं देखील जी आहेत, जाणती माणसं, ती देखील चायनीजच्या याच्यावरती गर्दी करतात आणि चायनीज पदार्थ खातात. मला त्याच्यावर कोणतंही ऑब्जेक्शन नाही, पण चायनीज पदार्थात सहसा प्रत्येक पदार्थात अजिनोमोटो, ज्याला आमच्या टेक्निकल भाषेत मोनोसोडियम ग्लुटॅमेट म्हणतात, हा अजिनोमोटो टाकला जातो. आणि तुम्हाला जर माहित असेल तर अजिनोमोटो हा 6 महिन्यापेक्षा खालील आहे. अजिनोमोटो हा 6 महिन्यापेक्षा खालील बाळाकरता आपल्या इथे प्रतिबंधित आहे. बाहेरच्या बऱ्याच देशांमध्ये तो 6 वर्षापर्यंतच्या बाळांना देखील प्रतिबंधित आहे. कारण की या अजिनोमोटोनी याचा जर सतत वापर झाला तर आपली हाडं ठिसूळ होतात. आता जर लहानपणापासून मुलांना ह्या चायनीजची अशी सवय लागली, त्यांच्या आया सुद्धा जर त्यांच्या डब्यात अशाच प्रकारे प्रत्येक वेळेस सकस आहार देण्याच्या ऐवजी 2 मिनिट में म्हणणारी मॅगी किंवा अशा गोष्टी देत असाल तर पुढे त्याचा परिणाम तो तरुण होईपर्यंत किंवा वयस्कर होईपर्यंत काय परिणाम होईल याचा आपण याची कल्पनाच केलेली बरी. तर असा हा जो अजिनोमोटो आहे त्याला परवानगी आहे, पण आपण आपल्याकडून जरी परवानगी असेल तरी अशा गोष्टी टाळता येतील. तरी चायनीज पदार्थ जे आहेत, मी असं म्हणत नाही की ते खा किंवा ते नका खाऊ किंवा असं नाही, पण शक्यतो आपण ते टाळले म्हणजे त्यासोबत हा जो अजिनोमोटो जो आपल्याला त्रास देऊ शकतो पुढे जाऊन, त्या अजिनोमोटोला अशा पद्धतीने आपल्याला टाळता येईल. हे देखील एक फार महत्वाचं आहे. ज्या काही भेसळीच्या आपण आता याच्या पुढे डिस्कस करू यातनं, त्या आजकाल तितक्याशा राहिलेल्या नाही, कालबाह्य झालेल्या आहेत. पण या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जसं दुधात आजकाल काय तुम्ही बरेचदा बघता, खास करून दूध आपल्याकडे आपण गवळ्यात घेतो, जो घरी आणून देतो किंवा आपण तिथे जातो, तर गवळी हा 2च प्रकारचे दूध तुम्हाला विकू शकतो. एक तर गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध, त्याला इतर कोणतंही दूध विकता येत नाही. मात्र कायद्यामध्ये 6 ते 7 वेगवेगळ्या प्रकारची दूध आहेत. आणि ही दूध म्हणजे जो पॅक करतो, जी पॅकिंग करणारी यंत्रणा आहे, ज्याला आपण डेअरी असं म्हणतो, मोठमोठ्या डेअरीज ज्या पॅकिंग करतात,
पाउचिंग करतात, त्याला पाउचिंग म्हणतात. तिथे जर तुम्ही दूध बघितलं, आपल्यातले बरेचसे शिक्षित मंडळी दुधाचं पाकिट जेव्हा आणतात तेव्हा ते देखील बरेचदा ही गोष्ट ओळखत नाही की आपण कोणतं दूध आणलं, त्या दुधावर काय नाव लिहिलेलं आहे. बरेचदा लोकांना त्यात नेमकं काय आहे. जसं पाश्चराइज्ड होमोजनाइज्ड टोन्ड मिल्क हे त्याचं खरं नाव असतं. पाश्चराइज्ड होमोजनाइज्ड टोन्ड मिल्क, नंतर पाश्चराइज्ड होमोजनाइज्ड डबल टोन्ड मिल्क, स्कीम्ड मिल्क, फुल क्रीम मिल्क, हे आहेत कॅटेगरीज. हे आहेत त्या कॅटेगरीज. फुल क्रीम मिल्क म्हणजे त्यात जी जेवढी क्रीम असावी, किमान क्रीम असावी कायद्याने तेवढी क्रीम मिळते. आजकाल बऱ्याचशा दुधातली क्रीम ही काढली जाते, खास करून डेअरी लेवलला, आणि त्यांना ती परवानगी दिलेली आहे. आणि ते जे टोन मिल्क सहसा आपल्या इथे सगळ्यात जास्त सध्या टोनची क्षमता आहे ती किमान क्षमता 3% एवढीच आहे. 3% फॅट असलेली आहे. आणि 3% फॅट असलेलं दूध जे आहे ते आपण आणतो आणि पुन्हा त्यातनं काही गृहिणी अजून त्यात हे करतात की त्याला तापवून त्यातली त्या 3% मधली क्रीम देखील काढायचा प्रयत्न करतात आणि त्यात तूप बनवायचा प्रकार सुरू होतो. तर हा जो प्रकार आहे, सांगायचा तात्पर्य हे की दुधात देखील आपल्याजवळ अजून तितकी जागरूकता नाही आहे की आपण दुधात काय आणतो. तर हे देखील आपण जेव्हा पॅकेट आणायला जातो, जर आपल्याला हवं आहे फुल क्रीम मिल्क, तर काळजी घ्या की तिथे जे क्रेट ठेवलेले आहेत त्यातनं आपण फुल क्रीम मिल्क निवडावं आणि ते फुल क्रीम मिल्क आणावं. आपल्याला जर का फॅट जास्त नसेल, हवं असेल नसेल, त्या स्थितीत आपण डबल टोन मिल्क आणू शकतो, टोन मिल्क आणू शकतो. स्कीम्ड मिल्क देखील असतं, फार कमी प्रमाणात आपल्या इथे येतं, पण स्कीम्ड मिल्क देखील असतं. स्कीम्ड मिल्क या शब्दाचा अर्थ आहे की ज्यातली पूर्ण साय किंवा पूर्ण फॅट किंवा पूर्ण स्निग्ध पदार्थ काढलेले आहेत त्याला स्कीम्ड मिल्क असं म्हणतात. ते देखील विकता येतं. पण ह्या सगळ्या प्रकारचे दूध हे पॅक स्वरूपातच विकले गेले पाहिजे. म्हणूनच मी सुरुवातीला बोललो की गवळ्याकडे तुम्हाला केवळ 2च दूध मिळतील, एक गाईचं दूध आणि दुसरं म्हशीचं दूध. मात्र डेअरी द्वारे पॅक केलेल्या ह्याच्यात अनेक प्रकार आपल्याला मिळतील. त्यामुळे तिथे आपली जागरूकता ही फार महत्वाची असते. आता गवळ्याकडचं असं होतं की दूध काढतो आणि आपल्याकडे येता येता शहरात त्याला बरेचदा गावातनं किंवा इथून येतो, सायकलवर किंवा मोटरसायकलवर येतो, तर तो बरेचदा त्यात एक अजून गोष्ट असते, पाणी बिणी हे सोडा, पण ते दूध टिकावं, खास करून या उन्हाळ्याच्या दिवसात टिकावं म्हणून बरेचदा दुधात सोडा टाकला जातो. हा सोडा दूध फाटू नये, नासू नये म्हणून टाकला जातो. तर हा दुधात टाकलेला जो सोडा किंवा युरिया आहे यांनी आपल्या आतड्यांना गंभीर इजा होऊ शकते, आतडीचा रोग होऊ शकतो आपल्याला. हे देखील एक महत्वाचं हे आहे. ही बाब मी याच्याकरता केली की भेसळीचे हे काही दुष्परिणाम मी आपल्याला याच्यात सांगितले आणि हे काय होऊ शकतं यापासून ते महत्व दिवाळीचं मला आणि सांगितलं की नेमकी दुधात होणाऱ्या ज्या काही दुधातच नाही तर इतर अन्न पदार्थातही ज्या घरगुती पद्धतीने आपण भेसळी कशा ओळखू शकतो. तर त्याकरता असं आहे की बऱ्याचशा ज्या टेस्ट आहेत किंवा बऱ्याचशा जी चाचण्या आहेत त्या प्रयोगशाळेतच करता येतात, त्या बाहेर करता येत नाही, त्याला परवानगी नाही. आणि त्यात जी रसायनं वापरली जातात ती देखील हे आहे. पण मी अगदी जुजबी पद्धतीने ज्या आपण ठोकताळा पद्धती म्हणता येईल अशा काही पद्धती आहे की ज्यांनी आपण त्यातली भेसळ थोडी ओळखू शकतो, सहजगत्या त्याला हे करू शकतो. अशा काही बाबी मी तुम्हाला इथे सांगणार आहे आज की त्यात म्हणजे किती ती भेसळ. जसं दूध आहे, सगळ्यात कॉमन पदार्थ आहे, अन्न पदार्थ आहे दूध, की ज्यात फार भेसळ होते. आणि दुधात होणारी सगळ्यात कॉमन भेसळ अगदी लहान मुलगा देखील सांगू शकतो, ती म्हणजे पाण्याची भेसळ. आता दुधात जे पाण्याची भेसळ होते तर त्याला जर सहज ओळखायचं असेल तर आपल्याकडे जर का एखादा गुळगुळीत पृष्ठभाग असलेलं जर काही असेल, असा एखादी पाटी म्हणा किंवा इतर काही,
तर आपण काय करायचं की आपल्याला जर वाटलं की या दुधात आपल्याला अशी शंका आली की यात भेसळ आहे पाण्याची, तर त्याचा एक थेंब घ्यायचा आणि तो थेंब त्या गुळगुळीत पृष्ठभागावर उतार असलेल्या भागावरून खाली हे करायचा. आता तो जो थेंब आहे दुधाचा थेंब तो खाली ओघळत येईल. जर त्यात पाणी असेल तर तो अतिशय तीव्र गतीने आणि कोणती भेसळ नसेल, दूध असेल म्हणजे घट्ट असेल, तर तो हळूहळू सावकाश खाली ओघळत येईल. ही अगदी साधी सोपी प्रोसिजर आहे किंवा साधी सोपी पद्धत आहे की याद्वारे तुम्ही दुधात काय भेसळ आहे, पाण्याची भेसळ जर असेल तर ती कशी ओळखू शकता. त्यानंतर दुधात एक अजून भेसळीचा प्रकार म्हणजे जो असतो, जो होऊ शकतो, तो म्हणजे स्टार्च टाकलं जातं. दूध घट्ट करायकरता त्याच्यात स्टार्च, त्याला मराठीत आपण पिष्टमय पदार्थ म्हणतो. याची देखील पद्धत फार सोप्या पद्धतीने आपल्याला ओळखता येते की थोडंसं दूध एका वेगळ्या ह्याच्यात घेतलं आणि आपल्याकडे टिंक्चर आयोडीन जर असेल, आयोडीन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जखमेला लावायला वगैरे असतं आपल्याकडे, टिंक्चर आयोडीन जर असेल तर त्याची 1-2 थेंब त्याच्यात टाकायचे. जर त्याच्यात पिष्टमय पदार्थ किंवा स्टार्च मिसळलेला असेल तर त्या दुधाचा रंग निळसर होतो. निळसर जर तो झाला तर समजायचं की यात काही ना काहीतरी स्टार्च किंवा पिष्टमय पदार्थ टाकलेला आहे. ही त्याची ओळख आहे. या व्यतिरिक्त आता कसं होतं की समजा जे काही अजून ग्राहक जागरूक आहेत, आजकाल बरीचशी गॅजेट्स किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे असतात. एखाद्यानी समजा एखादा गवळ्यानी किंवा एखाद्यानी त्यातनं स्निग्ध पदार्थच काढून घेतलेले आहेत. मोठ्या प्रमाणावर जर एखाद्याचा दुधाचा व्यवसाय आहे आणि त्यांनी ते स्निग्ध पदार्थ काढून घेतलेले आहेत, अशा वेळेस जर आपल्याकडे डिग्री असेल, ज्याला लॅक्टोमीटर असं आपण म्हणतो, ती जी डिग्री आहे ती डिग्री जर आपण त्याला लावली तर त्याचं रिडिंग 26 वर जर खात्री आहे की त्यातनं स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट जे आहे ते काढून घेतलेलं आहे, हे आपल्याला त्याच्यातून लक्षात येतं. हे झालं आपलं दुधाच्या संदर्भात, की दुधाच्या संदर्भात जी भेसळ आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने, की यात कोणती परीक्षा नळी किंवा इतरांची देखील गरज नाही, अशा पद्धतीने आपण दुधातली भेसळ ओळखू शकतो. पुढे जाऊया. अन्नधान्यांच्या बाबतीत आपण आजकाल, पूर्वीच्या गृहिणी प्रत्येक गोष्ट आम्हाला लहानपणी हे व्हायचं की उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसात धान्य निवडायला आम्ही देखील आईला मदत करायचो, आईला मदत करायचो. कारण की या अन्नधान्यात होणाऱ्या खडे येतात, त्याच्यात तण येतात, त्याच्यात बऱ्याचशा अशा गोष्टी येतात की ज्या सहजपणे आपल्या डोळ्यांनी दिसतात. त्या आपण पाखडून म्हणा, निवडून म्हणा, त्या बाजू करू शकतो, त्याचं हे करू शकतो. त्यात पोखरलेलं धान्य देखील असतं, इतर बिया देखील असतात, त्या देखील आपण हे करू शकतो. हे अगदी सहजगत्या ओळखणारं आणि सहजगत्या दूर करता येण्यासारखं असतं. आजकाल बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत की त्या मशीनद्वारे पॅक केलेलं वगैरे वगैरे ते म्हणतात आणि हे करतात. त्यात बरंचसं मिनिमाइज झालेलं आहे या सगळ्या गोष्टी. पण तरी पण एखाद दुसरं सीड किंवा एखाद दुसरी गोष्ट येऊ शकते. तर ती बाब अशी आहे की आपण शक्यतो ती काळजी जर घेतली तर अशी धान्य जी आहे आपल्याला ती स्वच्छ करता येतात. पुढची एक बाब जी आपल्याला बरेचदा आवश्यक असते आणि बरेचदा त्याचा आजकाल खूप प्रयोग वाढलेला आहे, तो म्हणजे पनीरचा प्रयोग. पनीर आणतो, रवा देखील बरेचदा वापरतो. आपल्या इथे कॅटरिंगची मंडळी बरेचदा भाज्यांमध्ये देखील किंवा ह्याच्यात ग्रेव्ही वाढण्याकरता खव्याचा वापर करतात. आणि हा जो खवा आहे किंवा हा जो पनीर आहे, ह्या पनीरमध्ये देखील काही भेसळ होऊ शकते. खास करून पिष्टमय पदार्थ म्हणजे स्टार्चची भेसळ होऊ शकते. तर स्टार्चची भेसळ जेव्हा केव्हा झाली, आपल्याला थोडंसं घरी जर हे करायचं तर एका काचेच्या ग्लासमध्ये थोडंसं किंवा काचेच्या भांड्यामध्ये थोडासा खवा किंवा पाणी जे आहे त्याला घ्यायचं, त्याला उकळून घ्यायचं. ते थंड झालं की त्या थंड झालेल्या पाण्यात, त्या थंड झालेल्या मिश्रणात 1 किंवा 2 थेंब आयोडीनचे आपण टाकायचे. ते जर निळसर झालं तर त्याचा अर्थ आहे स्टार्च. ही बाब आपल्याला सहज लक्षात येईल आणि त्याचं हे करता येईल. ही देखील अतिशय सोपी पद्धत आहे की ज्याद्वारे आपण भेसळ सहज ओळखू शकतो. असाच एक पुढचा भाग आहे की आपल्याकडे आपण जसं तूप आजकाल, पूर्वी तूप घरीच बनायचं,
पण आजकाल शक्य झालेला नाही. दूधच मुळात कमी याचं येतं, स्निग्ध पदार्थ कमी असतात आणि त्यात पुन्हा त्यापासून कुठे हे बनणार. तर मग अशा ह्याच्यात आपण लोणी किंवा तूप आणतो बाहेरून, शुद्ध तूप ज्याला म्हणतात, साधू तूप म्हणतात, ते आणतो. या शुद्ध तुपात वनस्पतीची भेसळ होण्याची शक्यता जास्त असते. वनस्पती म्हणजे हे खरं टेक्निकल नाव आपण डालडा कंपनीनी सगळ्यात पहिले हे आणलं होतं. डालडा नावाचं ते झाड दाखवलं गेलं होतं आणि ते डालडा कंपनीनी सगळ्यात पहिले आणलं होतं. म्हणून आपण ते सिनोनिम म्हणून ते डालडाच वापरतो. याचं ऍक्च्युअल टेक्निकल नाव आहे वनस्पती. वनस्पती म्हणजे हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल. हायड्रोजन पास केला जातो याच्यातून, त्यामुळे ते घट्ट होतं. आणि असं घट्ट जे आहे तर ते त्याच्यात साधर्म्य असतं की ते तुपाशी साधर्म्य असं असतं, त्यामुळे ते सहजगत्या तुपात मिसळल्या जाऊ शकतं. अशा तुपाला, भेसळयुक्त तुपाला जर आपल्याला त्याची चाचणी करायची आहे किंवा त्याला आपल्याला ओळखायचं आहे, तर त्याकरता थोडंसं हे करायचं की 1 चमचा वितळलेलं तूप घ्यायचं आणि त्या 1 चमचा वितळलेल्या तुपात परीक्षा नळीमध्ये 1 चमचा कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड, तीव्र हायड्रोक्लोरिक आम्ल जे आहे ते टाकायचं. त्याला थोडंसं स्टर करायचं परीक्षा नळीत घेऊन आणि त्यात थोडं त्याला स्टँड केल्यावरती त्याच्यात थोडीशी साखर टाकायची. ती साखर टाकल्यावर जर त्या परीक्षा नळीमध्ये तांबडा रंग आला, लाल रंग ज्याला म्हणतात, लाल रंग आला, तांबूस रंग जर आला, तर त्या तुपात वनस्पतीची भेसळ आहे असं आपल्याला सहज ओळखता येतं. ही एक बाब जी आहे, यात थोडासा प्रयोग आहे, तो प्रयोग करावा लागतो. आणि तीव्र म्हणूनच मी राजेंद्रजींना बोललो होतो की अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या रिएजंट्स किंवा जे केमिकल्स आपल्या इथे सहजगत्या उपलब्ध होत नाही, त्यामुळे ते प्रयोगही करता येत नाही, ते दाखवताही येत नाही आणि ते असं सहजगत्या घरी करता येण्याजोगं नाही. तरी पण आपल्याला तूप हे महाग आहे. अशा महागड्या वस्तू करता आपल्याला असं काही करावं लागलं तर ते आपण करू शकतो. किंबहुना ते प्रयोगशाळेत जाऊन देखील आपण त्याला हे करताय. याच तुपाचं किंवा लोणीमध्ये एक दुसरा पदार्थ असतो, खास करून लोण्यामध्ये, की यात पिष्टमय पदार्थ. आता लोण्यामध्ये पिष्टमय पदार्थ म्हणजे तुम्ही काय म्हणाल तर तुम्हाला माहित आहे की बटाटे किंवा रताळ ही जी पदार्थ आहेत, स्टार्चयुक्त पदार्थ आहेत, ही पदार्थ त्याची कन्सिस्टन्सी ही लोण्यासारखीच असते, ते त्याच्यात टाकलं जातं. मग पिष्टमय पदार्थ आला म्हणजे आता आपल्या लक्षात आलं असेल की पिष्टमय पदार्थाला कसं ओळखायचं. तर थोडंसं लोण्याचा गोळा किंवा थोडंसं हे घ्यायचं आणि त्याच्यावर आयोडीन टाकायचं. पुन्हा तोच करडा रंग, सुरुवातीला करडा रंग येईल, मात्र त्या करड्या रंगाचं पुन्हा निळ्या रंगात रूपांतर झालं तर त्यात निश्चितपणे भेसळ आहे, पिष्टमय पदार्थाची भेसळ आहे. हे आपण त्यातून हे करू शकतो. हे आपल्याला फार महत्वाचं आहे. एक महत्वाची बाब अजून आहे. आपल्याकडे असं म्हणतात आणि आहेही देखील की काही तेल जी आहेत ती सगळ्यात चांगलं खाद्यतेल आहे ते आहे तीळ तेल. पण तीळ तेल सहजा उपलब्ध होत नाही आणि तीळ तेल फार महाग आहे, त्यामुळे आपण तीळ तेल खात नाही. आता अशा खाद्यतेलामध्ये अजून एक खाद्यतेल वापरलं जातं की ज्याची म्हणजे तीळ तेलाच्या खालोखाल जे दुसरं चांगलं तेल आहे ते आहे मोहरीचं तेल किंवा सरसो तेल ज्याला म्हणतात. आता जर तुम्ही थोडंसं यात म्हणजे विषयापासून त्याच्या डीप मध्ये जर गेलं तर सरसो किंवा मोहरीची शेती ही सहसा पंजाब किंवा उत्तर प्रदेश वगैरे या भागात होते. तर या ठिकाणी जी सरसोचं जे पीक येतं त्या पिकामध्ये सरसो जेव्हा टाकली जाते तर त्यात अनाहूतपणे 1-2 धोत्र्याची झाडं येतात. ती धोत्र्याची धोत्र्याची आली म्हणजे त्यासोबत धोत्र्याच्या बिया देखील त्याच्यात येतात आणि या धोत्र्याच्या बिया ज्याला आर्जिमोन सीड्स असं म्हणतात, या घातक असतात. या बरेचदा न कळत येतात.
तर अशा ह्याच्यात जर खाद्यतेलातून धोत्र्याचं आपल्याला जर हे करायचं झालं तर याच्याकरता देखील एक प्रयोग आहे की एका परीक्षा नळीत 1 चमचा खाद्यतेल जर आपण घेतलं आणि त्या खाद्यतेलात आपण तीव्र नायट्रिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड जे आहे ते टाकून ते हलवलं, ती परीक्षा नळी हलवली, तर त्यात जो खाली एक थर येतो, खालच्या थरात बॉटमला खालच्या थरात लाल किंवा लालसर असा करडा रंग आढळतो, तो जर आढळला तर ती आपण त्याच्यावरून त्याची खात्री करू शकतो. असंच एक पिठ्ठी साखर आपण बरेचदा आजकाल पहिल्यासारखं साखरी कोणी दळत नाही, पहिले चक्क्या ज्या काही होत्या, आजकाल पिठ्ठी साखरमध्ये खळू पावडर जे आहे त्याची किंवा इतर याची हे होऊ शकते. अतिशय सोपा पद्धत आहे. पिठ्ठी साखर जर आपण आणली असेल बाजारातनं आणि आपल्याला शोधायचं असेल तर साखर ही पाण्यात सोल्युबल आहे, इझिली विरघळते, फार लवकर विरघळते. तर ती एका ग्लासमध्ये थोडीशी पिठ्ठी साखर घेतली आणि त्यात पाणी टाकलं तर ती विरघळून जाईल. पाणी जरा जास्त टाकलं आपण तर ती इझिली विरघळेल. ती विरघळल्यावर जर त्यात खडूची पावडर असेल तर ती तळाशी बसेल आणि ती तळाशी जर साचलेली दिसली तर समजायचं की याच्यात खडू पावडर आपण टाकलेली आहे किंवा याच्यात मिक्स केलेली आहे. तसंच पिठ्ठी साखरेमध्ये धुण्याचा सोडा देखील असतो. हा धुण्याचा सोडा जर त्याच्यात मिक्स केला असेल आणि परीक्षा नळीतून तो धुण्याचा सोडा आपल्याला जर हे करायचं तर परीक्षा नळीत पिठ्ठी साखर घ्यायची आणि त्याच्यावर एक काही 2-3 थेंब हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे त्याचे टाकले पिठ्ठी साखरवर की त्याच्यातून एफरव्हेसन्स म्हणजे फेस आणि बुडबुडे निघतात. असं जर फेस आणि बुडबुडे निघाले तर त्या पिठ्ठी साखरेत धुण्याच्या सोड्याची भेसळ आहे असं आपण सहजपणे ओळखू शकतो. असं हे आहे. आणि सध्या सगळ्यात महत्वाचं आणि गाजत असलेली गोष्ट जी आहे, जी मागे एका सेंटरनी हे केली की मध जे आपण मधाच्या द्रावणाची भेसळ होते, तर याची फार साधी सोपी पद्धत जी आहे ती जी केमिकल पद्धत आहे ती खूप क्लिष्ट आहे. ती इथं आपल्या नागपूर सारख्या इथल्या प्रयोगशाळांमध्ये देखील उपलब्ध नाही आहे. असं जे मध आहे त्यातलं साखरेचं द्रावण जर आपल्याला त्याची ओळख करून घ्यायची तर शुद्ध मधात जर आपण कापूस बुडवला आणि त्या कापसाला जाळलं तर तो लगेच जळतो. शुद्ध तुपात बुडवलेला कापसाचा बोळा त्याला जर जाळलं तर तो लगेच जळतो रेडिली. मात्र जर त्या मधात साखरेचं द्रावण असेल तर ते द्रावण जे आहे ते कापसाला जळू देत नाही. किंबहुना ते जळलं जरी थोडं जळला तरी त्यात त्याचा तडतड असा आवाज येतो. यावरून आपण मधात जे साखरेचं द्रावण जर कोणी मिक्स केलेलं असेल, सिरप जी मिक्स केलेली असेल तर ते ओळखू शकतो. याच प्रकारे एक फार महत्वाची बाब सांगायची आहे मला. मी तुमचा जास्त वेळ घेतो आहे त्याबद्दल, कारण हा माझा आवडीचा विषय आहे. त्यामुळे राजेंद्रजी आणि इतर प्रशांतजी मला थोडंसं लिंक लागलेली आहे. तर या ह्याच्यात एक मिठाई, आईस्क्रीम किंवा शीतपेय जे आहेत या ह्याच्यावर मला एक आवर्जून सांगायचं की त्यात बरेचदा मिठाईचं मी जे बोललो की याच्यात मेटॅनिल येलो नावाचा रंग असतो आणि हा मेटॅनिल येलो नावाचा रंग जो आहे तो त्याच्यात टाकला जाऊ शकतो. आईस्क्रीम मध्ये देखील तो टाकला जाऊ शकतो. एका परीक्षा नळीत आपण जर तो संशयित पदार्थ घेताना त्याच्या टाकल्याला आणि मग ते ढवळल्यावर काय होतं की पाण्यात तो रंग उतरतो. मग त्यातलं पाणी एका दुसऱ्या परीक्षा नळीत काढून घ्यायचं आणि दुसऱ्या परीक्षा नळीत काढल्यावर त्याच्यात हायड्रोक्लोरिक ऍसिडचे काही थेंब जर टाकले आणि ते जर लाल झाले तर त्यात मेटॅनिल येलो रंगाची भेसळ आहे असं आपण सहज ओळखू शकतो. हे त्यातल्या त्यात एक फार महत्वाचं आहे. हीच बाब आपल्याला याच्यातून मी सांगितली आहे. मला एक शेवटचं अजून ह्याच्यात सांगायचं झालं की आपल्याकडे आईस्क्रीम बद्दल खूप बऱ्याच जणांना अजूनही जागृती नाही आहे. आईस्क्रीम मी थोडासा विषय जास्त ओढतो आहे, म्हणजे 1 तासापेक्षाही जास्त घेतो आहे. याच्या मागे कारण की आपण या शब्द आणि क्रीम याच्यात आईस आहे आणि क्रीम आहे, ज्याच्यात आईस आणि क्रीम आहे ती आईस्क्रीम. पण अलीकडे हल्ली मागच्या काही वर्षापासून असं झालेलं आहे
की आईस्क्रीमच्या नावाखाली आपण फ्रोझन डेझर्ट खातो. फ्रोझन डेझर्ट म्हणजे फ्रोझनचा अर्थ होतो फ्रीज मध्ये ठेवलेले किंवा फ्रीज केलेले, आणि डेझर्ट म्हणजे गोड पदार्थ. आपण बरेचदा जेवण केल्यावरती हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी विचारतात की सर डेझर्ट प्लीज, काहीतरी डेझर्ट सांगा, आणि मग आपण सांगतो. तर हे जे फ्रोझन डेझर्ट आहेत, बरेचदा आईस्क्रीम वाले हे फ्रोझन डेझर्ट आपल्याला वाढतात आईस्क्रीम म्हणून. आपण त्याचं पॅकेट जेव्हा घेतो तेव्हा ती तसं घेत नाही. आईस्क्रीम आहे की फ्रोझन डेझर्ट म्हणजे मी जर फ्रीज मध्ये गुलाबजाम ठेवले आणि ते तुम्हाला दिले तर दॅट इज ऑल्सो फ्रोझन डेझर्ट. त्याऐवजी आणि आईस्क्रीम मध्ये होतं काय की यात क्रीम नसते आणि यात बाकीचे पदार्थ असतात आणि याला फ्रीज केलं जातं, आणि हे फ्रीज केलेलं फ्रोझन डेझर्ट तुम्हाला वाढलं जातं, आणि त्याच्या लेबलवर सगळं फ्रोझन डेझर्ट लिहिलेलं असतं. त्यात कुठेही ही कंपन्या चुका करत नाहीत. चुका आपण करतो, आपण दक्ष राहत नाही, आपण जागरूक राहत नाही, आणि आपण आईस्क्रीम समजून ते घेतो, आणि मग त्यात तो मजा येत नाही किंवा तो आनंद आपल्याला येत नाही. आपण आईस्क्रीम समजून घेतलेलं पदार्थ ते जितकं गुळगुळीत आणि जसं लागावं तसं लागत नाही, आणि मग आपण हे करतो, नाही हे चांगलं नाही, हे असं नाही, ही कंपनी चांगली नाही किंवा हे नाही आहे, आणि हे करतो. त्यावेळेस लक्षात येतं आपण जर सुरुवातीलाच आईस्क्रीमच्या ह्याच्यात गेलो आणि आपण जर ती ब्रिक किंवा ते घेतलं, तिथलं बाउल घेतलं, तर त्यावर बघावं की हे फ्रोझन डेझर्ट. आजकाल हल्ली लो फॅट आईस्क्रीम सुद्धा येऊ लागलेले आहेत, पण अशा ज्या काही आईस्क्रीम येतात त्या आईस्क्रीम वरती कृपा करून आपण त्याचं लेबल बघावं. त्याचं लेबल बघून ते फ्रोझन डेझर्टचं नाही ना याची काळजी घ्यावी. आपल्याला जर आईस्क्रीम खायची तर ती आईस्क्रीमच खाल्ली पाहिजे. आईस्क्रीम ऐवजी आपल्याला फ्रोझन डेझर्ट मिळालं तर हा देखील भेसळीचा एक प्रकार आहे आणि ग्राहकाची फसवणूक आहे. ग्राहकाची फसवणूक म्हणजे देखील तो देखील आवर्जून जाणावी. आणि हे मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो, ही एक फार महत्वाची बाब आहे की शिक्षित वर्ग देखील या ठिकाणी भुलल्या जातो, या ठिकाणी चुका करतो, तो देखील हे करतो. एवढंच मला इथे सांगायचं आहे. बाकी अजून आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण कृपया ते प्रश्न हे करावे. मी माझ्या परीने प्रयत्न करतो. स्क्रीनवर प्रश्न आहे तिवारी सर. हा, if someone find adulteration happening somewhere where he should complain, please provide email phone number for making complaint. ओके, या संदर्भात मी तुम्हाला एक हे देतो आहे, एक मी टोल फ्री नंबर देतो आहे. हा टोल फ्री नंबर हे करावा आपण. तसं प्रत्येक जिल्ह्याला एक अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय आहे. आपण त्या कार्यालयात जाऊन त्या कार्यालयात तक्रार करू शकता. लेखी स्वरूपात ती तक्रार असावी. तक्रारदाराचं नाव गुप्त ठेवण्यात येईल, ही अगदी ही काळजी आम्ही घेतो. त्यामुळे तक्रारदारांनी पुढे यावं आणि तक्रार करावी. या व्यतिरिक्त एक टोल फ्री नंबर आहे जो पूर्ण महाराष्ट्राकरता आहे, तो कृपया नोट करून घ्यावा. 1800-222 म्हणजे 222-365. 1800-222 म्हणजे 222-3. आणि नागपूर कार्यालयाचा पत्ता नागपूरच्या ह्याच्यात हे असल्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की नागपूरला आमचं हे जे कार्यालय आहे ते आयुक्त कार्यालय किंवा जुनं सचिवालय परिसर ज्याला म्हणतात, त्या जुना सचिवालय परिसर म्हणजे जे जीपीओ आहे, जीपीओच्या ठीक समोर जी दगडी इमारत आहे आयुक्तांची, आयुक्त कार्यालयाची, त्या परिसराच्या आतमध्ये आल्यावरती दुसरी प्रशासकीय इमारत जी आहे, नवीन प्रशासकीय इमारत, त्या नवीन प्रशासकीय इमारतीत 5व्या माळ्यावर हे ऑफिस आहे. आपण तिथे देखील येऊ शकता आणि तिथे देखील तक्रार आपण करू शकता. बाजप्ता आपण त्याचं हे करू शकता. फोन नंबर वगैरे, आपली नावं जी तक्रार करते आहेत त्यांची नावं गुप्त ठेवण्यात येतील. अजून काही डिफिकल्टी कोणाची? स्वीट मिठाई तर एक्सपायरी डेट असते का? हा एक चांगला शब्द हा सरांनी विचारला आहे
की आता स्वीट मिठाईवर पहिले देखील एक्सपायरी डेट राहायची. एक्सपायरी डेट म्हणण्यापेक्षा त्याला बेस्ट बिफोर डेट असं म्हणतात. म्हणजे उपयुक्तता त्याची जी आहे, एक्सपायर पेक्षा उपयुक्तता. आणि आता असं सुरू केलं, मागच्या साधारणतः एक वर्षभर झालंय, याला वर्षाच्या आतच झालेला आहे. शासनाने मागच्या ह्याच्यातच सुरू केलेलं आहे की FSSAI कडून आलेला आहे की खुली मिठाई जी आहे, खुली मिठाई देखील जी ट्रे मध्ये ठेवलेली असते त्या हलवायाकडे, त्याला देखील आता हे बंधनकारक केलेलं आहे की त्यांनी कोणत्या तयार केली आणि ती खाण्यास उपयुक्त आहे. बेस्ट बिफोर म्हणजे खाण्यास उपयुक्त आहे हे त्यांनी आवर्जून तिथे नमूद करावं त्या ट्रेवरती. आणि ते तसं करावं त्यांनी. ती लूज मिठाई, बाकी ज्या पॅक मिठाई आहेत ज्या आपण कुठून आणतो त्या पॅक मिठाईवर ही बाब असतेच असते. मात्र ही बाब आता सुटी मिठाई जी आहे, जी आपण आणतो, पावभर पेढे आणले, पावभर बर्फी कुठून आणली, जिलेबी आणली, तर त्या व्यक्तीने देखील ती बाब नमूद करावी, त्या ट्रेवरती ती बाब नमूद करावी, असं आता कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. याच्यात एक लिहिलेले आहे, कणिक जी पॅकबंद मिळते त्यात अनेक केमिकल्स मिसळतात जे हानिकारक असतात, त्याबद्दल थोडे स्पष्टीकरण द्यावे. ऍक्च्युली कणिक जी आहे, कणिकमध्ये तसं काहीही केमिकल नसतं. बरेचदा पॅकबंद कणिक जे आपण आणतो त्या कणिकात दोन गोष्टी असतात. एक तर ते चक्की आटा म्हणतात त्याला, किंवा बरेचदा रिझल्टंट आटा म्हणतात. आता रिझल्टंट आटा जर तुम्ही घेतला तर रिझल्टंट आटा म्हणजे ज्यातलं सगळं सत्व काढून घेतलेलं आहे त्याला रिझल्टंट आटा म्हणतात. रिझल्टंट म्हणजे ज्यातलं मैदा, रवा वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे बरचसं, आणि मग जो उर्वरित जो राहतो दॅट इज रिझल्टंट आटा. सहसा आट्यामध्ये कोणती वस्तू सहसा पॅकबंद ह्याच्यात हे होत नाही. पण त्या तसं काही जर आढळलं तर त्या संदर्भात कंपनी की त्या अशा पद्धतीने आपल्याला करता येत नाही. मात्र यात ज्या काही चुकीच्या गोष्टी आहे की याच्यात ते प्लॅस्टिक असतं, हे असतं, त्या फार चुकीच्या गोष्टी आहेत. तसं काही नसतं, तसं काही टाकलंही जात नाही त्यात. हा, मात्र पॅकबंद आजकाल खूप हे आढळलेलं आहे. आणि आता असं झालेलं आहे आजकाल, याला कृपा करून भेसळ समजावी नाही. आजकाल फॉर्टिफिकेशन ही पद्धत आलेली आहे. FSSAI मागच्या 2 वर्षापासून आणि या मागच्या 1 वर्षापासून याला कंपल्सरी केलेलं आहे की काही गोष्टीत काही फॉर्टिफिकेशन, जसं तुम्ही वनस्पती घ्याल त्यात व्हिटॅमिन A आणि D चं फॉर्टिफिकेशन असावं. तसंच आटा जो आहे, आट्याचा विषय निघाला, कणिकाचा विषय निघाला, तर यात लोहाची मात्रा असावी. जसं मिठात आयोडीन असावं, फॉर्टिफिकेशन आयोडीनचं असावं, तसं कणिकात देखील आता लोहाची मात्राचं हे करण्यात आलेलं आहे. तर ते आयरन फॉर्टिफिकेशन जर असेल तर ती भेसळ होत नाही. सहसा इतर केमिकल्स आट्यामध्ये किंवा कणिकामध्ये येत नाहीत. काही जर केमिकल्स आले तर ते गव्हाच्या लागवडीच्या वेळेस त्यात जे जे काही रसायनं वापरलेली आहे त्यातनं येण्याची शक्यता जास्त असते. व्हॉट आर द गाईडलाईन्स फॉर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स फॉर हायजीन फूड फ्रॉम युअर डिपार्टमेंट? याच्या गाईडलाईन्स फार विस्तृत आहेत, त्या मी इथे सांगितल्या. आता मला वाटतं पूर्ण दिवसभर देखील आपल्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट मध्ये शेड्यूल 4 दिलेला आहे. शेड्यूल 4 दिलेला आहे आणि त्या शेड्यूल 4 मध्ये सगळ्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्याच हॉटेल्समध्ये अगदी हॉटेलचं स्ट्रक्चर कसं असावं, बांधकाम कसं असावं, इथून फरशी कशी असावी, भिंती कशा असाव्यात, इथून सगळ्या गोष्टी त्यात दिलेल्या आहेत. आणि काय काय त्यांनी करावं. आणि आम्ही सहसा जेव्हा जेव्हा इन्स्पेक्शन करतो तेव्हा हायजीन, सॅनिटेशन या सगळ्या बाबींची त्यांच्याकडून पूर्तता करून घेतो, त्यांची काळजी करतो. त्यांनी तसं जर नाही केलं तर त्यांचं लायसन्स देखील आम्ही सस्पेंड करतो. कधी कधी अतिशय मोठा प्रकार काही जर घडला, फूड पॉइझनिंग सारखा, तर अशा स्थितीत त्यांचं लायसन्स रद्द देखील केलं जातं. ही देखील एक बाब. धन्यवाद मनोज सर. मी माधुरी त्यांना विनंती करतो त्यांनी आभार प्रदर्शन करावे.
धन्यवाद सर. आज आपण अन्नाची सुरक्षितता तसेच कायदा अंमलबजावणी या विषयावर खूप छान मार्गदर्शन केले. पॅक पाणी व औषध सुद्धा फूड सेफ्टी मध्ये येते आणि त्याला लायसन्स वगैरेची वेगवेगळी कार्यालये आहेत आणि त्याचं नियंत्रण मुंबईवरून होतं हे आजच कळलं. खरंच आजचा ग्राहक हा खूप अलर्ट असला पाहिजे. किराणा सामान घेताना बिल घेणं, वस्तूचे व्यवस्थित वर्णन करून मागणी करणं हे खूप आवश्यक झालेले आहे. पदार्थ टाकणारे रंग व प्रिझर्वेटिव्ह हे आपल्या आयुष्यात म्हणजे शरीरासाठी किती घातक आहे हे सुद्धा आम्हाला तुमच्याकडून कळले. त्याचप्रमाणे रोजच्या वापरात असणारे दूध त्याच्यामध्ये कशी कशी भेसळ केल्या जाऊ शकते याबद्दल तुम्ही आम्हाला सर खूप छान मार्गदर्शन केले. धन्यवाद सर. आज आपण आपला अमूल्य वेळ देऊन आम्हाला आमच्या सर्वसाधारण जीवनात येणाऱ्या घटकांचे म्हणजे पदार्थांचे कसे कसे भेसळ असतात याविषयी माहिती दिली. धन्यवाद सर. थँक्यू. माझ्याकडून काही चूक झाली असेल आणि शक्यतो कधी काही लागलं तर मी मदत नाही सर, करायला खूप छान किंवा वाटलं, मार्ग छान. कधी तयार राहील आणि हे करेल. आणि मी शक्यतो असाच विषय हाताळला की जेणेकरून कॉमन माणसाला, एका सामान्य माणसाला त्यातनं जास्तीत जास्त मिळू अशा पद्धती. थँक्यू.